रेणुका, काय झालंय? सांग ना मला, का नाही बोलत आहेस बाबांशी? सायली, मला स्वतःचीच लाज वाटते. का? का म्हणजे तर माझ्या बाबांना साधं सुपारीचं सुद्धा व्यसन नाहीये आणि मी 31st ला दारू प्यायले. काय वाटेल ग त्यांना? अगं पण रेणुका, तू मुद्दाम नाही प्यायलीस ना त्या दिवशी. एकच गोष्ट तुला किती वेळा सांगायची ग सतत? सायली प्लीज ओरडू नकोस ना. आधीच मी खूप कन्फ्यूज आहे. काय आता याच्यात कसलं आलंय कन्फ्युजन? कन्फ्युजन नाही तर काय, बाबांना वाईट वाटेल म्हणून त्यांना काही सांगू शकत नाहीये आणि त्यांच्यापासून काही लपवता सुद्धा येत नाहीये. अगं पण मग बाई त्यांना सांगून टाक ना, सांग ना. सायली अगं, असं कसं सांगू मी? मला खूप भीती वाटते. बाबा काय रिॲक्ट होतील? त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी माझ्याशी बोलणंच टाकलं तर मग काय करू अगं? मला काहीच कळत नाहीये सायली, मी इथे रडते आणि तुला हसायला काय येतंय? काय करू? हसू नको तर काय करू? बाबा तुझ्याशी बोलणं टाकतील म्हणून तूच बाबांशी बोलायचं टाळतेस. म्हणजे एकूण एकच झालं ना. सायली अगं, मी बाबांशी बोलायला लागले ना की सगळंच बोलून टाकते. मला भीती वाटते की मी हे सगळं सांगून टाकलं तर बाबांशी हातचं राखून नाही बोलतायत ग मला. का? का म्हणजे सायली अगं, बाबा आहेत ते माझे. मी सगळं शेअर करते त्यांच्याशी. एक्झॅक्टली. मग तू 31st ला चुकून दारू प्यायलीस हे सुद्धा शेअर करूच शकतेस ना. रेणुका, कसं आहे माहितीये का, माती स्वतः खाल्लेली असू दे, दुसऱ्यांनी चारलेली असू दे, त्याच्यासाठी अख्खं जग आपल्यावर हसत असू दे, ना तर आणखी काही असू दे, आपण आपल्या जवळच्या माणसाला हो मी माती खाल्लीये हे सांगायला का घाबरायचं? सायली अगं, पण असं कसं बोलू मी? वाईट वाटलं तर? वाटेल ना, नक्कीच वाटेल. पण जेव्हा हे सगळं त्यांना बाहेरून कुठून तरी कळेल ना, तेव्हा. म्हणून सांगते, तू स्वतःहून जर का त्यांना सांगितलंस ना तर त्यांना पण हे सगळं कळल्यावर त्यांनी माझ्याशी बोलणं सोडलं तर? रेणुका, कसं असतं माहितीये का, ज्या मातीत झाड रुजलेलं असतं ना, ती माती त्या झाडाला कधीच दूर नाही लोटत. तसंच आपल्या माणसांचंही असतं. आपण कितीही चुका केल्या, कितीही माती खाल्ली ना, तरी ती आपल्याला सोडून कधीच जात नाही. उलट आपली चूक एक्सेप्ट करून अजून नव्या जोमाने आपल्याला उभं करण्यासाठी ना, ते आपल्याला असं घट्ट जवळ ओढून धरतात. खोटं वाटतंय तुला? तुला ट्राय करायचंय? फोन कर. ऐक माझा, फोन कर बाबांना. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सोड.
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.